का करायचं व्रत? कशासाठी करायचं? ज्या घरात तुला मान सन्मान नाही, सून म्हणून तुला दर्जा नाही, तो सारंग स्वतःची बायको मानत नाही, का करायचंय व्रत? खरं तर माझी चूक झाली आहे त्या घरात तुला पाठवून. याचं प्रायश्चित्त कसं करू मला खरंच कळत नाही. मी हात जोडून विनंती करतो तुला, नको करू हे व्रत, नको खेळू स्वतःच्या आयुष्याशी. सगळ्या गोष्टी फक्त स्वतःसाठी करायच्या नसतात. हेच संस्कार आहेत माझ्यावर. मेहेंदळे कुटुंबात सुख आहे पण समाधान नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना, तिलोत्तमा मॅडमचं किती जीव आहे सारंग सरांवर. त्या माझ्याशी कशाही वागत असल्या ना, तरी त्या हे सगळं फक्त आणि फक्त सारंग सरांच्या सुखासाठी करताय. तिलोत्तमा मॅडमच्या पण एक आई म्हणून आणि एक सासू म्हणून काही अपेक्षा आहेत. त्या घरात छोटी छोटी पावलं उमटली पाहिजेत. आता तिलोत्तमा मॅडम बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आसुसलेले आहेत. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय. या जगात मूल होत नाही म्हणून मुलांचं दुसरं लग्न लावून देणाऱ्या बायका बघितल्यात मी, पण त्या तशा नाही आहेत. तुम्हाला सांगू, त्यांनी ऐश्वर्या मॅडमच्या इच्छेचा आदर ठेवून अमृता वहिनींकडे फक्त एक छोटीशी अपेक्षा व्यक्त केली. तुम्हाला माहिती आहे ना, जर त्या खरंच वाईट असत्या तर त्यांनी एव्हाना अमृता वहिनीनं घराच्या बाहेर काढलं असतं. पण नाही, त्यांनी तसं नाही केलं. त्या संयम ठेवतायत, त्या वाट बघतायत. आणि मला विश्वास आहे, जेव्हा मेहेंदळे कुटुंबात बाळाच्या रडण्याचा आवाज येईल तेव्हा तिलोत्तमा मॅडमच्या हृदयाला मायेचं पाझर फुटेल. या मूर्ख मुलीची इतकी हिम्मत. ही मुलगी त्या घरात मूल होण्यासाठी प्लॅन करते. नाही नाही, मी असताना मी हे होऊ देणार नाही. या मूर्ख मुलीची इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्या घरात पाळणा हलू देणार नाही. बरं ठीक आहे,